प्रार्थनेसाठी आपण उभे राहूया. स्वर्गाचे राणी उल्हास कर, हालेलुया, कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया, आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हालेलुया, हे कुमारी मरिये, आनंद उल्हास कर, हालेलुया, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 10. मनरमवा देवा आनंदाच्या या समयी मनरमवा देवा. आजची ही अतिपवित्र मिसा सामुदायिक हेतूंसाठी आपण साजरी करीत आहोत. त्याप्रमाणेच स्वर्गवासी मॅथ्यू लुईस तुस्कानो यांची ही महिन्याची मिसा आहे. स्वर्गवासी सिल्वेस्टर फ्रान्सिस परेरा यांची वार्षिक मिसा आहे व स्वर्गवासी रुमाव यांची ही वार्षिक मिसा आहे. त्याप्रमाणेच वाढदिवसानिमित्त देवाचे आभार आपण या मिसेमध्ये मानत आहोत. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहोत. द असेन्शन ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. आज येशू ख्रिस्त स्वर्गात गेले. ज्या ठिकाणाहून ते आले होते त्या ठिकाणी ते पुन्हा गेले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे, कारण जेथे प्रभू आहे तेथे आपणही असणार आहोत. प्रभूने आपल्यासाठी स्वर्गाचं दार आज उघडलेलं आहे आणि म्हणून ह्या आनंदामध्ये या मिसेत सहभागी होत असताना आपल्या हातून जी पापं घडलेली आहेत, ज्या पापांमुळे स्वर्गप्राप्तीपासून आपण दूर असू, तर अशा सर्व पापांबद्दल पश्चाताप करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हैगयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मृत्युकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आम्हावरी दया विश्वेच्या स्वर्गेच्या शक्तिशाली परमईशाला स्वर्गांत गौरव सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या स्वर्गरोहणाचा हा सण आनंदाने साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. त्याचे स्वर्गारोहण आमच्या भावी वैभवाचे व आशेचे चिन्ह आहे. त्याच्या ह्या नवनिर्मितीत आमचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करीतो. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकांतून घेतलेले वाचन. हे थियोफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यास पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने
जे जे करावयास आणि शिकवावयास आरंभिले होते त्या सर्व विषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. 40 दिवसपर्यंत येशू त्यास दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारिले, प्रभो, ह्याच काळात तुम्ही इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यास म्हणाला, जो काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवला आहे ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमात, सर्व युधियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता त्या आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हा प्रभूचा शब्द आहे. गीत क्रमांक 291. पौलचे इफिसकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती
पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगांतील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे असे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तवा प्रभूला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. स्तवा प्रभूला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तवा प्रभूला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असतो. संत लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि येरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टीचे साक्षी आहात. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा. नंतर त्याने त्यांना बेथाणीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने येरुशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, MBBS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीला किंवा मुलीला एक प्रश्न विचारला की MBBSचा प्रवास कसा झाला आणि कोणत्या एखाद्या प्रसंगामुळे तुला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली किंवा तुझा हा निश्चय जो होता तो अधिक दृढ किंवा मजबूत झाला, असा एखादा प्रसंग तू सांगू शकशील का? आणि ती मुलगी म्हणाली की फादर, MBBSचा प्रवास हा तसा पाहिला तर खडतर आहे. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे घरापासून दूर जावं लागते, 4-5 वर्ष घरापासून दूर राहणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एकाकीपणामध्येच मोठमोठी आपल्या वजना इतकी पुस्तकं ते अभ्यासणं, या दोन गोष्टी जड होत्या. म्हणून MBBSचा प्रवास तसा पाहिला तर जड आहे, अशक्य नाही पण जड आहे.
आणि तिने पुढे एक मला प्रसंग सांगितला. ती म्हणाली की जसजसा हा प्रवास कठीण होत गेला तसं मनात शंका आली की माझ्याने हे होईल का, हे सगळं झेपेल का. मात्र एके दिवशी आम्हा सर्वांना, विद्यार्थिनींना, स्टुडंट्सला आम्हाला हॉस्पिटलमधील मेटर्निटी वॉर्डमध्ये नेलं आणि जेव्हा आम्ही त्या प्रसूतिगृहामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये होतो तेव्हा त्या ठिकाणी एक स्त्री 2 जुळ्या मुलांना जन्म देत होती, ट्विन्स जन्माला येत होते. आणि त्यावेळेला डॉक्टरांची ती धडपड चाललेली होती आणि ट्विन्स जन्माला आल्यानंतर त्या आईच्या चेहऱ्यावरील तो आनंद, डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील ते समाधान हे पाहिल्यानंतर निश्चय अधिक दृढ झाला की जगायचं तर ह्या आनंदासाठी, जगायचं तर ह्या समाधानासाठी. जिकडे जीवन जन्मास येते आणि जिकडे जीवनाला मदत करणारी माणसं आहेत त्या ठिकाणी आपण उभं असलं पाहिजे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आजच्या दिवशी आपण जर पाहिलं तर जीवन देणारा येशू ख्रिस्त त्यांच्या समोरून वर जात होता. निश्चितच याच्या आधी शिष्यांचा निश्चय तेवढासा काही दृढ नव्हता. होता का सांगा? त्यांनी नाकारलं. त्यांना वाटत होतं आता याच्या मागे आम्ही जात आहोत, आम्हाला काय मिळालं पाहिजे, ते त्यांचं सगळं चाललेलं होतं. पेत्राने तर आपली पुन्हा बोट खाली काढली आणि चला पुन्हा मासेमारीला. म्हणजे ते काही शुअर नव्हते, निश्चय दृढ नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना हे सगळं झेपत पण नव्हतं. झेपत होतं का? फार जड वाटत होतं हे सगळं. म्हणून अनेक लोक निघून गेली आणि हे थोडके राहिलेले होते, त्यांची ही आशा डळमळीत झालेली होती. आणि गुड फ्रायडेच्या दिवशी तर अख्खी आशाच तुटली, सगळं संपलं. त्यांना वाटलं आता ह्याच्या पुढे काही नाही. आणि म्हणून ते भीतीने लपलेले होते. आता कुणाची पाळी? येशू ख्रिस्ताला आता मारलेला की आता माझी तर पाळी नाही ना, म्हणून सगळे लपलेले होते आणि ते सगळे येरुशलेममध्येच लपलेले होते. आणि आजच्या दिवशी येशू ख्रिस्त गुड फ्रायडेला देखील त्यांच्यापासून निघून गेलेला होता आणि येशू ख्रिस्त आज देखील त्यांच्यापासून निघून जात होता. तेव्हा ते घाबरलेले होते, आता ते आनंदामध्ये होते. कारण काय? दोन्ही ठिकाणी येशू ख्रिस्त तर त्यांच्या समवेत शरीर रूपाने राहणार नव्हता. मात्र तेव्हा दुःख आणि आता आनंद. ह्या मागचं एक कारण म्हणजे त्यांना शाश्वती मिळाली होती. माणसं कशावर जगतात? अश्युरन्स. जमीन घ्यायचे, कागदपत्र आहेत का दाखव, अश्युरन्स. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर काय काय सांगतो? रिपोर्ट दाखव, अश्युरन्स. म्हणजे आपण प्रत्येकजण खात्रीवर जगतो, अश्युरन्स, खात्रीवर. आणि आज येशू ख्रिस्ताने त्यांना खात्रीने दाखविलं की तुम्ही जर खरोखर माझ्या मागे, माझ्या वचनामध्ये राहिलात तर तुम्ही देखील मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येणार आहात. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, या असं आपण हिंदीत म्हणतो ना, उम्मीदों पे दुनिया कायम है. या एका उमेदीने त्यांच्या जीवनात आनंद आणला. आणि ज्या ठिकाणी आनंद असतो त्या ठिकाणी शांती असते. पवित्र आत्म्याचं ते एक फळ आहे, शांती, पीस. येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनात आज पीस, शांती आणली आणि शांती आणल्याने ते आनंदी झाले. त्यांच्या मनातील मरणाची भीती नाहीशी झाली, कारण मरणानंतरचं जीवन त्यांना दिसलेलं होतं. आणि त्यासाठी आजच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट त्यांच्या जीवनात त्यांनी अनुभविली ती म्हणजे या जगामध्ये त्यांनी स्वतःचं भवितव्य पाहिलं नाही. या जगात त्यांनी कोणत्याही गोष्टीवरती, कोणत्याही व्यक्तीवरती आशा ठेवली नाही. तर त्यांचं भवितव्य आणि त्यांची आशा त्यांनी स्वर्गात पाहिली. त्यांचं भवितव्य आणि त्यांची आशा त्यांनी येशू ख्रिस्तामध्ये पाहिली.
आणि येशूने त्यांना जे मिशन दिलं ते म्हणजे येशूने सांगितलं की माझं मरण आणि माझं पुनरुत्थान तुम्ही पाहिलेलं आहे, हीच साक्ष तुम्हाला जगात जाऊन द्यायची आहे. तुम्ही साक्षीदार आहात, तुम्हाला जगात जाऊन हे शिकवायचं आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, मरण आणि पुनरुत्थान हे केवळ शारीरिक घटनाच नाही आहेत. शरीराने मेलो, शरीराने पुनरुत्थित झालं इथपर्यंत ते मर्यादित नाही आहे. तर मरण म्हणजे आपल्यामधील दृष्टात्मा मारून टाकणं, मरण म्हणजे आपल्यामधील वाईट आणि पाप मारून टाकणं, हे खरं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपल्यामधील मरण हे असं मरते, नाहीसं होते, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने स्वर्गाच्या वाटेकडे जात असतो. याच्यानंतर शिष्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही राहिली, शिष्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे वादंग नाही राहिली. त्यांना एकच ध्येय दिसलं, ते म्हणजे आम्हाला पुन्हा स्वर्गात जायचं आहे आणि आम्हाला स्वर्गात जाताना येशूने जे सांगितलं आहे ते करून जायचं आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या देखील जीवनात काय उद्दिष्ट आहे? काय उद्दिष्ट आहे सांगा? आपल्याला स्वर्गातच जायचं आहे. या जगातलं आपलं जीवन फार क्षणभंगूर आहे. कधी कधी एखादी अघटित घटना घडली की दोघं तिघं जमतात आणि मग एक सांगतो, अरे असं झालं, मी त्याला परवाच्या दिवशी भेटलो की नाही. तर दुसरा पटकन सांगतो, तू परवा काय, मी काल भेटलो. तर तिसऱ्याला आणखीन चेव येतो, काल काय, आज सकाळी मी त्याला भेटलो. म्हणजे मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे, कोण कधी काय होईल सांगू शकत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनात स्वर्गाची आशा जर आपण धरत असू तर येशू ख्रिस्ताचे साक्षीदार होणं आवश्यक आहे. जीवन ह्या जगात संपत नाही, तर जीवन देणारा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच जीवन पुन्हा जाऊन मिळते. माणसाचं जीवनाला अंत कुठेच नाही आहे, हे प्रभू आज आपल्याला दाखवून देत आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या जीवनात कितीही भीती काही असलं तर लक्षात ठेवायचं की प्रभू आपल्या समवेत आहे, तो मार्ग आहे. आणि त्या प्रभूने ज्या शिष्यांना स्वर्गाचा मार्ग दाखविला तोच प्रभू आपल्याला देखील स्वर्गाकडे नेत आहे. त्याच्या मार्गाने जाऊया. आमेन. आपण उभे राहूया, आपला विश्वास आपण एकत्र प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचे एकुलते एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलातच्या अंमलाखाली दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेहनत उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवी पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय कराव्यास वैभवाने पुन्हा आहे. पवित्र आत्मा, परम कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद यावे पवित्र आत्मा यावे गायनात असेल. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या त्रैक्यामध्ये जसे ऐक्य आहे तसे ऐक्य आम्हामध्येही असावे, म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. यावे पवित्र आत्मा यावे. परमेश्वर शांतिमय आहे. या पवित्र आत्म्याच्या शांतीच्या दानात आपण वाढावे व संतपणाची आवड आपल्यात निर्माण व्हावी, म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. यावे पवित्र आत्मा यावे. आपल्या कृतिशील जीवनाद्वारे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा सुगंध जगात पसरावा, म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. यावे पवित्र आत्मा यावे.
नंदाखालच्या मातीत वाढलेल्या पुष्कळ ध्येयवादी मुलामुलींना मिशनची हाक ऐकू यावी म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. यावे पवित्र आत्म्या यावे. लग्नाची पूर्वतयारी करीत असलेल्या सर्व तरुण तरुणींनी योग्य आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्यावे. तसेच सर्व विवाहितांचे चांगले मनोरथ पूर्ण व्हावेत म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. यावे पवित्र आत्म्या यावे. धर्मग्रामातील सर्व आजारी माणसांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. यावे पवित्र आत्म्या यावे. बदलत्या परिस्थितीत आपली उद्यात्त ख्रिस्ती जीवनमूल्ये बदलू नयेत व ख्रिस्ताशी व ख्रिस्त सभेशी आपण एकनिष्ठ राहावे म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. पुढील हेतूंसाठी शांतपणे प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यांना बाळाची देणगी लाभावी. गरोदर स्त्रियांचे बाळंतपण सुखरूप व्हावे. वधूवरांच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी, कामधंदा नोकरीच्या शोधात असलेल्या भाविकांसाठी, सुट्टीच्या काळात जे लोक प्रवास करीत आहेत त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून, जे परदेशात आहेत त्यांनी सुखी व आनंदी असावे. तसेच आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. गीत क्रमांक 80. विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या दुकुलते तुम्ही द्राक्षारस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षविरणी दिलेलं व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. त्यामुळे त्याच्या नावाचे आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो. हे प्रभो, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या स्वर्गरोहणाची स्मृती आम्ही आज साजरी करीत आहोत. या पवित्र दिवशी आमच्या भेटींचा स्वीकार कर व ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठण्यासाठी व स्वर्गीय आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असतो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. वैभवाचा राजा, पापविनाशी व मृत्युंजय प्रभू येशू आज स्वर्गात चढला. दूतांनी त्याचे गुणगान गायले. परमेश्वर व मनुष्य यांच्यामधील मध्यस्थ ख्रिस्त, जगाचा न्यायाधीश व सर्वांचा प्रभू आमच्या दृष्टीआड गेला. तो आम्हाला सोडून गेला नाही, तर तो आमचा आशादीप बनला. ख्रिस्त प्रारंभ आहे. ख्रिस्त सभेचा प्रमुख आहे. तो जेथे गेला आहे तेथे आम्हीही जाऊ अशी आम्हाला आशा आहे. आणि म्हणून सर्व संत व सर्व दूत ह्यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. यशोगीत गाणं भांतरा. पावन पावन पावनतम आहे. शक्तिशाली तू प्रभू बरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानांवर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. प्रभू येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. आमावरी प्रभुवरा जग पापहार काम परमेश को करा
आमावरी अपहारका परमेश को करा शांती वर्षा आमावरी प्रभुवरा आमावरी प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू तुझा स्वीकार करायस मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोलून मुझे मी बरी होईल. आपल्या पॅरिशमध्ये रजेला कोण सिस्टर झालेले असतील त्यांनी कम्युनिटी डिस्ट्रीब्युशनसाठी पुढे यायचं. सिस्टरने कृपया पुढे या. गीत क्रमांक 156. प्रभु तव नाम सुवंदित
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, या ख्रिस्त शरीराद्वारे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. ख्रिस्ताचे भक्तिपूर्वक अनुकरण करण्यास व शाश्वत जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. कृपया खाली बसा. आज 29 मे 2022 येशूच्या स्वर्गरोहणाचा सोहळा. आजचे दुसरे कलेक्शन संत विन्सेंट डी पॉल संघटनेसाठी असेल. कृपया सढळ हस्ते दानधर्म करावा. आजची उपासना संत विन्सेंट डी पॉल संघटनेद्वारे सादर करण्यात आली, त्यांना धन्यवाद. पॅरिश काउन्सिलची सभा आज संध्याकाळी 6 वाजता चर्च हॉलमध्ये होईल. उद्या सोमवार 30 मे रोजरीची प्रार्थना 6 वाजता होईल, ह्याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर मुलांना बक्षीस वाटप असेल. त्यानंतर 7 वाजता स्तुती आराधना व नवेनाची मिसा होईल. या आठवड्यात डोंगरमाऊलीजवळ रोजरीचे आयोजन पुढील प्रमाणे: सोमवार 30 मे बानभाट, मंगळवार 31 मे कोलभाग. मंगळवार दिनांक 31 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता आपले फादर क्रिस्टोफर वाज युवदर्शन गिरीज येथे जाणार आहेत. त्याच वेळेला फादर निलेश सुस्कानो हे कोळीवाडा वसईवरून आपल्या चर्चमध्ये येतील. फादर क्रिस्टोफर वाज यांना निरोप देण्यासाठी व फादर निलेश यांचे स्वागत करण्यासाठी मंगळवारी 31 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या आठवड्यात दररोज संध्याकाळी 7 वाजता स्तुती आराधना व 7:30 वाजता नवेनाची मिसा व प्रबोधन असेल. सणाच्या नवेनाचे आयोजन पुढील प्रमाणे: सोमवार 30 मे ख्रिस्त शरीर वाटप प्रसेवक, मंगळवार 31 मे संडे स्कूल शिक्षक, बुधवार 1 जून ज्येष्ठ नागरिक संघटना, गुरुवार 2 जून कुटुंब सेवा समिती, शुक्रवार 3 जून स्त्रियांची सोडॅलिटी, शनिवार 4 जून उपासना समिती. शनिवार 4 जून संध्याकाळी 6 वाजता वेसपूरची एक खास मिसा होईल. वेसपूर म्हणजे आभार मानणे. वर्षभर व गेली 3 वर्ष परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी आपण सहकुटुंब आभाराच्या मिसासाठी उपस्थित राहावी. ही मिसा डॉक्टर फादर शैलेंद्र रॉड्रिक्स अर्पण करतील. नवेनाच्या मिसा, वेसपूरची मिसा व सणाच्या मिसा ह्या सामुदायिक हेतूसाठी असतील. आपला हेतू आपण हेतूपेटीमध्ये टाकू शकता. येत्या रविवारी आपल्या धर्मग्रामाचा सण आहे. सणाच्या दिवशी मिसा सकाळी 5, 6:15, 7, 7:30, 9 व 10:15 वाजता होतील. आयोजन पॅरिश काउन्सिल. सणाची 7:30ची मिसा फादर क्रिस्टोफर वाज अर्पण करतील. त्यानंतर आपल्या पॅरिशतर्फे आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करणार आहोत. आपल्या सणाचे आमंत्रण आपल्या लेकी ज्या इतर पॅरिशमध्ये गेलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना करावे. तसेच आपल्याकडे ज्या लेकी आलेल्या आहेत त्या इतर पॅरिशमधल्या त्यांच्या माहेरच्या कुटुंबांना आपण बोलवावे. म्हणजेच आपले भाचे मामाकडे येतील व इतर बायकडे येतील अशी सूचना करावी, अशी त्यांनी आम्हाला सूचना केली आहे. सालबादाप्रमाणे यावर्षी सणानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन होत आहे, म्हणून संध्याकाळी मिसा होणार नाही. येत्या रविवारी संध्याकाळी 4:30 ते 8 वाजेपर्यंत चर्चच्या आवारात आनंद मेळावा असेल. आनंद मेळाव्यासाठी ज्यांना स्टॉल्स ठेवायचे असतील त्यांनी सोमवारी व मंगळवारी 30 व 31 मे रोजी संध्याकाळी 4 ते 7 या वेळामध्ये चर्च कार्यालयातून प्रवेश अर्ज घेऊन जावे. बुधवारी 1 जून रोजी संध्याकाळ 7 वाजेपर्यंत अर्ज कार्यालयात परत करावी. स्टॉलचे फॉर्म्स ज्याने भरले आहेत त्यांची एक महत्त्वाची सभा गुरुवार 2 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता असेल. आपल्या प्रत्येक कुटुंबासाठी सणानिमित्त आपण दान पाकिटे पाठवित आहोत. धर्मग्राम पालखी मंडळाचे सभासद व गावातील सेवक नेते ही पाकिटं आपल्यापर्यंत पोहोचवतील.
त्यात आपल्या कुटुंबाचे चर्चसाठी वार्षिक दान घालून ती पाकिटे चर्च पॅरिश काउन्सिलकडे परत करावीत. आपण चेकद्वारे दानधर्म करू शकता. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कार्यकारिणीची सभा येत्या बुधवारी 1 जून रोजी सकाळी 7:15च्या मिसानंतर होईल. येता शुक्रवार हा महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. दुपारी 3 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत महिन्याच्या पहिल्या शुक्रवारची आराधना असेल. त्यात स्तुती आराधना, दैवी दयेची प्रार्थना, प्रबोधन, आरोग्यासाठी प्रार्थना व 7:30 वाजता नवेनाची मिसा होईल. पेंटेकॉस्ट रॅलीची पूर्वतयारी शिबिर गुरुवार दिनांक 2 जून रोजी संध्याकाळी 5 ते 7 ह्या वेळामध्ये वेलंकणी माता चर्च मर्देस वाघोली येथे आयोजित केले आहे. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. पेंटेकॉस्ट रॅली रविवार दिनांक 5 जून रोजी संध्याकाळी 4:30 वाजता रमेद माता तीर्थस्थानाच्या पटांगणात रमेदी येथे आयोजित केली आहे. संत जोसेफ ज्युनियर कॉलेज नंदाखाल येथे 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुढील 2 लेक्चररची पदे भरणे आहे. इंग्रजी शिकवण्यासाठी रजा कालावधीसाठी घड्याळी तासावर MA इन इंग्लिश व BEd व IT विषय शिकविण्यासाठी MSc इन IT BEd. पात्र उमेदवारांनी प्रमाणपत्र, छायांकित प्रती व अर्ज 2 जून रोजी शाळेच्या कार्यालयात 8 ते 12 या वेळामध्ये स्वहस्ते द्यावेत. आपल्या पॅरिशमधील दोनतलाव गाव परिवारातील प्रमिला व फिलिप डिमेलो ह्यांची मुलगी प्रियल डिमेलो हिने MBBS ही परीक्षा पास होऊन डॉक्टरची पदवी प्राप्त केली आहे. तिचे व तिच्या कुटुंबियाचे हार्दिक अभिनंदन. पुढील अभ्यासासाठी तिला प्रार्थनामय शुभेच्छा. गेल्या रविवारचे दान 97,350 रुपये, बुधवारचे दान 20,080 रुपये. आपल्या प्रेमळ औदार्याबद्दल आपले आभार. दुःखद निधन आपल्या पॅरिशमधील घोसाळी गाव परिवारातील डायगो जॉन तुस्कानो वय वर्ष 75 यांचे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी 9 वाजता आपल्या चर्चमध्ये होईल. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करूया. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु त्यांना चिर प्रकाश दे. पवित्र आत्म्याचा नोवेनाची प्रार्थना. ही पवित्र आत्म्या आमच्या धर्मग्रामावर तू नव्याने उतर. हा धर्मग्राम कृपेच्या फुलांनी सजाव. जे पवित्र जीवन जगण्यासाठी धडपडत आहेत त्यांना शिखर गाठण्यास प्रेरणा दे. जे उदासीन आहेत त्यांना धडपडण्यासाठी हिंमत दे. येशूने शिकविलेल्या गोष्टींविषयी आम्हाला समज दे. गरिबांवर विशेष प्रेम करण्यास, चुकलेल्यांना क्षमा करण्यास, ख्रिस्त सभेच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालण्यास आम्हाला प्रवृत्त कर. आमच्या मेहनतीला भरपूर फळ दे. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हाला प्रदान कर. आमची कुटुंबे सुखी ठेव. आमच्या धर्मग्राम श्रद्धावान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. ही पवित्र आत्म्या सिनडसाठी प्रार्थना एकत्र. ही पवित्र आत्म्या तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचं एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या तुझ्यामध्ये आम्हाला आमचं ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करीतोस, त्या तुझ्याकडे हे सर्व मागतो. आमेन. आपली मान नम्रतेने वाकवूया व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करूया. आपलं उत्तर आहे आमेन. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात गेला. या पवित्र दिवशी त्याचा पिता
सर्व समर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताचे त्याच्या शिष्यांना दर्शन घडले. तो जेव्हा न्यायाधीश म्हणून पुन्हा येईल तेव्हा तुमची सत्कृत्ये पाहून त्याला आनंद होवो. येशू परमपित्याच्या उजवीकडे वैभवाच्या आसनावर बसला आहे, यावर तुमची श्रद्धा आहे. तो आपल्या अभिवचनानुसार तुम्हाबरोबर जगाच्या शेवटापर्यंत आहे, याचा अनुभव तुम्हाला येवो. प्रभू तुम्हा बरोबर असतो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया हालेलुया. गीत क्रमांक 289 चरण दुसरे.